आज आपण वारी विधानसभेची या सत्रामध्ये महाराष्ट्र लाईव्हच्या माध्यमातून मी रमेश सिंग ठाकूर, कार्यकारी संपादक, आज आपण नांदेड जिल्हा माजी सैनिक विकास समिती संघटना जिल्हा अध्यक्ष बालाजीराव चिक्कुलवाड यांच्याशी आज आपण गप्पागोष्टी मारणार आहोत आणि येणाऱ्या विधानसभेसंबंधी यांच्याशी सखोल अशी चर्चा करणार आहोत. नमस्कार दादा. जय हिंद. नमस्कार सर. सर्वप्रथम आमच्या लाईव्हमध्ये आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. आपण येणाऱ्या 24च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या संघटनेतून आपण उभा टाकणार आहात असं आम्हाला कळते. हे खरं आहे का? जय हिंद सर्वांना. हो सर, मी माजी सैनिक संघटनेच्या वतीनं आम्ही येणाऱ्या कंधार लोहा विधानसभेमध्ये मी स्वतः संघटनेच्या वतीनं निवडणूक लढवणार आहे. कुठल्या पक्षाचा आधार घेणार का डायरेक्ट आपल्या फक्त संघटनेतून लढणार? सर, आम्ही कुठल्याही पक्षाचा आधार घेणार नाही. कारण आता पक्षाचा आधार घ्यायचं म्हणलं तर आम्ही सर सैनिक आहोत आणि आम्ही ही निवडणूक आमच्या कार्यावर आणि कंधारचा जो विकास खुंटलेला आहे त्या विकासासाठी लढणार आहोत. आम्ही पक्षाकडे जर जायचं म्हणलं तर आमच्याकडे कुठलं माल मटेरियल नाही यांना देण्यासाठी आणि आम्हाला असं तिकीट पण भेटणार नाही. म्हणून आमची संघटना स्वतंत्र आहे आणि आम्ही स्वतंत्रच लढणार. नाही, आपण तसं पाहता गेल्या 3 ते 4 वर्षापासून कंधार शहराच्या विकासासंबंधी तुमची टीम आहे. सचिव पोचीरामजी वाघमारे साहेब आहेत, अर्जुनजी कांबळे तुमचे अध्यक्ष आहेत. यांच्या माध्यमातून कंधार शहरातील अनेक विकासाच्या प्रश्नासंबंधावर आपण छेडा लावला आहे. त्याचा तुम्हाला निश्चित यावेळेस फायदा होईल असं वाटते का? सर, तसं तर आम्ही जे कार्य सुरू केलेलं आहे संघटनेचं, आम्ही गेल्या 3 ते 4 वर्षापासून आपल्या तालुक्यामध्ये आमची जे सेवा चालू आहे आणि ही खरं तर सेवा आमची संघटना फक्त सैनिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे. आणि आता आजपर्यंतचा इतिहास आहे, जो देशाच्या सीमेवर रक्षण करतो तो रक्षण करण्यासाठी जाणारा जवान हा वयाच्या 18व्या-19व्या वर्षी सैन्यामध्ये भरती होतो आणि सैन्यामध्ये भरती होत असताना आणि तिथं जो कोणी भरती होतो जवान तो एक शेतकरी कुटुंबातला, गरीब कुटुंबामधला मुलगा जाऊन सैन्यामध्ये भरती होतो. कुठल्या राजकीय नेत्याचा किंवा करोडपत्यांचा मुलगा जात नाही. मग ते 17-18 वर्षामध्ये सैन्यात जातो आणि त्याचं जे बालपण असतं, आता आपल्या इकडं तसं पाहिलं तर आता आमचे वर्गमित्र असतील माझ्याबरोबरचे, मी 19व्या वर्षी सर्व्हिसला लागलो आणि माझे वर्गमित्र त्यावेळेस मी सर्व्हिस 5-7 वर्षे झाली तरी माझे वर्गमित्र गावामध्येच खेळत होते नोकरीच्या शोधामध्ये. मतलब आमचं जे हे आहे वय आहे ते वय, जे खेळायचं वयसुद्धा आमचं सीमेवर असतं आणि आम्हाला सैनिकाला इकडच्या सिव्हिल पर्सनमध्ये आमचा आणि त्यांचा तालमेल थोडं जमत नाही. कारण आम्ही कमी वयात गेलेलो असतो. जिथं आम्हाला सिव्हिलच्या पर्सनसोबत शिकायला, इथं राहायला, वागण्यासाठी हे जे शिकायचं असतं ते आमचं सीमेवर गेलेलं असतं वेळ. म्हणून इथं सैनिकांच्या समस्या कोणी सोडवणारे नाहीत. म्हणून आमचा सैनिक जर देशाच्या सीमेवर लढत असेल तर त्याच्या परिवाराच्या समस्या, जर परिवार समाधान असेल तर सैनिक समाधान सीमेवर राहील. म्हणून आम्ही त्या सैनिकाचे प्रश्न सोडवण्यासाठी इथं आलेलो होतो. नाही, पण तुम्हाला या निवडणुकीमध्ये का उतरावं असं वाटलं? मग आम्ही ही संघटना सैनिकाचे प्रश्न सोडवण्यासाठी उतरलो होतो आणि कोरोनामध्ये काय झालं, कोरोनामध्ये आम्हाला राज्य शासनानं एक विनंती केली आणि एक गाईडलाईन्स काढल्या की जे कोणी माजी सैनिक इच्छुक आहेत त्यांनी निस्वार्थ सेवा देण्यासाठी कोरोनामध्ये. म्हणून आम्ही त्या कोरोनामध्ये टीम आम्ही तयार करून आम्ही कंधार पोलीस प्रशासनासोबत तयार झालो आणि तिथूनच एक विषय फेसबुकला दिसला की लोहा उपजिल्हा रुग्णालयाला शहीद संभाजी कदम यांचं नाव देण्यात यावं. एक आमच्या जवानानं पोस्ट टाकली होती. ती पोस्ट मी कोरोनामध्ये ड्युटी देत असते वेळेस ती वाचलेली होती. तर त्यावेळेस आमची संघटना इथं काही नव्हती, फक्त आम्ही सैनिक एकत्र येऊन आम्ही कोरोनामध्ये ड्युटी करत होतो. मग ते मला थोडंसं खटकलं आणि ते नाव लावावं म्हणून मी एकटाच त्यावेळेस
मी लोहा नगरपालिकेला मी कोऱ्या कागदावर एक ॲप्लिकेशन लिहून तिथं दिलं. त्यावेळेस तिथले विद्यमान जे तत्कालीन हे होते नगराध्यक्ष गजानन सुनेजे साहेब, आज ते भावी आमदार म्हणून समोर आहेत, त्यांच्याकडे गेलो असता ते तिथून विषय छल्ल्याच्या नंतर तिथं जे आम्हाला त्या विषयावरून जे वाद निर्माण झाला, सैनिकासाठी जे देशासाठी बलिदान दिलं त्याच्या नावासाठी वाद निर्माण झाला. आणि वाद कुठं झाला की आपलेच कंधार लोह्याचे माजी आमदार, माजी खासदार नांदेड जिल्ह्याचे, त्यांनी त्यांच्या वडिलाचा प्रस्ताव घेण्यात त्या नगरपालिकेमध्ये प्रस्ताव घेतला. आम्हाला त्या दिवशी त्यावेळेस थोडंसं अलग वाटलं, मला वैयक्तिक वाटलं, अरे यार इकडं तर लोकप्रतिनिधी सैनिकाविषयी एवढा पुळका दाखवतात, सैनिकासोबत दिवाळ्या मनवतात, आणि माझ्या साथी देशासाठी शहीद झाला आणि त्याचं नाव लावण्यासाठी हा नेता विरोध करत आहे. ते थोडंसं खटकलं आणि खटकेल्याच्या नंतर जे आमचा वाद त्याच्यावर सुरू झाला. आत्ताही तो विषय मंत्रालयामध्ये पेंडिंग आहे, मंत्रालयापर्यंत आम्ही ते नेऊन ठेवलेलं आहे. असे कित्येक विषय आले समोर आम्हाला. मग आम्ही सैनिकाचं काम करत असताना तालुक्यामध्ये कुठंतरी भ्रष्टाचाराने भरभरून गेलेला तालुका, कोण्या ऑफिसमध्ये तहसील कार्यालयामध्ये ऑफिसचा टाईम 10चा असेल, 10:15चा असेल, तर तिथं 11 वाजता लोक यायचे. त्यांनी 11ला आले, कॅम्प्युटर ऑन करायचा असेल तर त्यांनी कॅम्प्युटर ऑन करण्यासाठी अर्धा तास घालायचा. मग ते 11:30 12ला त्यानं वर्कमध्ये यायचा आणि लोकांची लाईन लागायची. मग त्यानं जाणार 5 वाजता निघून. मग हे कुठंतरी प्रत्येक ऑफिसमध्ये भ्रष्टाचार, वेळेवर यायचं नाही आणि याच्यावर वाच कोणाची नाही. मग हे निराधार असतील, संजय गांधी असतील, घरकुलाचे प्रश्न असतील, सिंचनविहिरी असतील, मग आम्ही त्याच्यामध्ये विस्तारित केलो. आम्ही थोडासा आमचा विस्तार झाला आणि आम्हाला वाटू लागलं की हा जो आपला तालुका आहे, आपण सैनिकापुरताच नाही तर इथं गोरगरीब लोकांची पण लूट होत आहे आणि ही लूट कुठंतरी थांबावी. म्हणून आम्ही माजी सैनिक संघटनेनं याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि या पुढाकारामध्ये आम्ही प्रत्येक मुलाखतीमध्ये सांगतो, या पुढाकारामध्ये संघर्ष करण्यासाठी आम्हाला कंधारच्या पत्रकार बांधवांनी खूप मोठी मदत केलेली आहे. मदत कोणची? आम्ही केलेलं कार्य त्यांनी त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवत होते आणि आम्हाला आणखी जास्त जोश याचा. आणि मग हे काम करत असताना आम्हाला पत्रकार बांधव साथ द्यायलेत, प्रशासन पण साथ द्यायला सुरुवात केलं. पण काम कुठलाही मुद्दा आला की मग इथं कुठंतरी आम्ही पाठपुरावा केला, शेवटच्या क्षणाला ते अधिकारी मोडून जायचा, ते काम होणार नाही. मग हे असं मग कोणामुळं? मग एखाद्या लोकप्रतिनिधीचा फोन यायचा, मग तिथं वाईट असो चांगला असो काय असो, कोणाचा फोन? खासदारचा. कोणाचा फोन? आमदारचा. कोणाचा फोन? जिल्हा परिषद सदस्याचा. अरे आम्ही इमानदारीनं काम करालो, आम्ही जनहितासाठी काम करालो आणि तुम्ही याच्यामध्ये टांग का अडवता? मग आम्हाला हे कुठंतरी खटकलं आणि म्हणलं नाही, आता जर यांना जर साफ करायचं असेल तर यांच्या चिखलातच उतरावं लागेल आपल्याला. आपले हात भरावं लागतील आणि हात भरून त्यांचे बरोबर कपडे भरून आपल्याला याच्यामध्ये उतरावे लागेल. म्हणून आम्ही असं संघटनेनं चलत आम्ही तर आपल्या माध्यमातून पहिलेही सांगितलं होतं की आम्हाला राजकारणामध्ये यायचं नाही. पण इथं आम्हाला राजकारणामध्ये इथल्या विशेष करून या कंधार तालुक्याला लागलेली घराणेशाही प्रस्थापितांची कीड, या कीड हे आम्हाला धुवून काढायचं असं आम्ही ठरवलं आहे आणि ते कीड धुवून काढल्याशिवाय कंधारचा विकास होणार नाही. म्हणून आम्हाला यामध्ये उतरण्याची वेळ आली आणि आम्ही सर्व आमच्या सिनियर आमच्या प्रदेशाध्यक्षांना, संघटनेच्या सर्वांना, यांनी आमचं काम बघत होते, आमची टीम मुंबईला पुण्याला बसून, इथलं वर्क चांगलं होतं. त्यांनी म्हणले काही हरकत नाही, तुम्ही 100% निवडणूक लढवा आणि कंधारचा जो विकास खुंटलेला आहे, कंधार जो भ्रष्टाचाराने भरभरून गेलेला आहे, त्याला आपण 100% नक्कीच तुम्हाला विधानसभेमध्ये पाठवून याचा आवाज उठवू आणि एक अलग तालुक्याची ओळख करून देऊ म्हणून आमच्या सिनियरांनी सांगितलं. आणि विशेष करून इथल्या सैनिकाच्या परिवारांनी या सर्वांनी आम्हाला पूर्ण मदत म्हणजे जे काय म्हणतात पाठबळ दिलं. आमची नांदेडला सैनिकांची एक बैठक झाली होती, त्या बैठकीमध्ये ठरलं चुकलवाड साहेब तुम्ही थांबलं पाहिजे आणि या लोकांना शिकवलं पाहिजे की सैनिकांना मान सन्मान कसा द्यायचा, जनतेचा विकास कसा करायचा, जनतेची लूट कुठं पिळवणूक आली, लूट कुठं आली, याच्यावर काय करायचं काय नाही हे 100% तुमच्या माध्यमातून होतं आहे आणि तुम्ही उतरलं पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही फक्त प्रस्थापित घराणेशाहीला जे कंधारच्या जे विकासाला जे टांग अडवलेली आहे, इथं श्रेयवाद आहे, टक्केवारीवाद आहे, अनेक वाद आहेत
आणि याच्यामध्ये फक्त जनता भरभरून चालली. साहेब, आज तुम्ही मुस्लिम बांधवांचं बघा, आज ते रोडवर आहेत, आज रोडवर आहेत. एखादी गिट्टी जर त्यांना ओढून, आपली जी संघटनेचं आपण इतकं चांगलं काम केलं आहे, तसं तुमचं वोट बॅलेन्स, जसं बँकेत लोकांचं बॅलेन्स असते तसं तुमचं वोट बॅलेन्स जवळपास 30,000च्या जवळपास तुमच्या मागं आज आहे. तर तुमचे वोट बॅलेन्स बघून जर इतर पक्षानं तुमच्या संघ जर वाटाघाटी करून तुम्हाला उमेदवारी दिली तर तुम्हाला कसं वाटेल? तुमची इच्छा काय? सर, वाटाघाटी हे सैनिकाच्या रक्तातच नाही. वाटाघाटी करण्यासाठी त्याला स्वार्थ लागतो, त्याला कुठली तरी लालच लागते. पण आम्हाला कुठलीच लालच नाही. आता तुम्ही छान प्रश्न विचारलात की वोट बॅलन्स म्हणजे वोट तुमचं किती आहे काय. सर, तसं तर सैनिक हा देशाचा आहे, देशाचा सैनिक आहे आणि त्या सैनिकाला जातपात काहीच नसते. आणि सैनिकाला जातपात नसते म्हणून आम्हाला इथं वोट बँक, कास्ट किंवा सैनिक हे आम्हाला दाखवायचं नाही. पण तुम्ही विचारलात म्हणून सांगालो. विशेष करून या कंधार लोहा तालुक्यामध्ये 6,000च्या वरून सैनिक आहेत, 6,000च्या वरून सैनिक आहेत देशसेवेमध्ये. आणि त्याचा जर हिसाब जर कॅल्क्युलेशन जर केलं तर आज या कंधार लोहा मतदारसंघामध्ये आमचं 30,000, 28 ते 29,000 मतदान सैनिक परिवारांचं आहे. मग आम्ही ते सैनिक परिवाराचं 28,000 मत आहे म्हणून, वोट आहे म्हणून आम्ही निवडणूक लढवत नाही. तर कंधारच्या जनतेचं जे वोट आहे ते आमचंच आहे. आम्ही कंधारवासियांचे आहोत, आम्ही इथं सेवेसाठी सैनिक म्हणून आलोत. तर जे काही कंधार तालुक्यामध्ये 2 लाख, 2.5 लाख, जे 3 लाख मतदान आहे ते आमचंच आहे, सैनिकांचंच आहे. आणि त्या वोटरनी आता ठरवलेलं आहे की जे आम्हाला जे 70 वर्षापासून या नेत्यांनी काय केला आमचा विकास. साहेब, आजपर्यंतचा इतिहास बघा. जे खासदार, जे आमदार झालेले आहेत, काही आमदारांनी त्यांच्या परिवारासाठी एवढं कमवून ठेवलेलं आहे, एवढं कमवून ठेवलेलं आहे आमच्या टाळूवरचं तेल खाऊन. अहो साहेब, 100 संस्था आहेत त्यांच्याकडे. एक आमदार झाला, त्यांनी काय आणलं, 100 संस्था आणल्या. उदाहरणार्थ मी सांगतो, नाव कोणाचं घेणार नाही. एक आमदार झाला, तालुक्यातलं जेवढं गायरान आहे, जेवढं गायरान आहे तेवढं बिचाऱ्यांना नावावर करून घेतलं. 5 वर्षामध्ये त्या आमदारानं फक्त तालुक्यामध्ये गायरान कुठं आहे आणि त्याचा दुरुपयोग करून, पदाचा दुरुपयोग करून आज शेकडो एकर गायरान त्या आमदारांनी केलं त्याच्यावर काळामध्ये. दुसरा आमदार आला, मला वाटतं त्याच्या अगोदर एक आमदार झाले आपले महाशय. ते आमदार आले ते पैसेच घेऊन आले. कंधार लोहा तालुक्याला पैशाची कोणालाच लालच किंवा ही माहितीसुद्धा नव्हतं. एक बिचारा आला, आमदार झाला. ते आमदार असा झाला की नोट वोट तालुक्याचं पूर्ण सिस्टमच बिघडून टाकला निवडणुकीचं. आणि त्या बिचाऱ्यानं तर फक्त कोण मानवरी करायला, त्याला कसं मोडायचं, संसाराकडून मोडायचं की नोटानं मोडायचं की दांड्यानं मोडायचं, हे आतापर्यंतच्या आमदारांची आपल्या इथली कहाणी आहे. मग एक आला, पैसे भरपूर घेऊन आला. अहो साहेब, आज मी पत्रकार बांधवांच्या माध्यमातून या जनतेनं आणि लोकप्रतिनिधींना विचारत आहे, तुम्ही विकास केला कशाचा? तुम्ही कंधार तालुक्याचा विकास केला कशाचा? तुम्ही शिक्षणावर विकास केला का? नाही. तुम्ही आरोग्यावर विकास केला का? नाही. पाण्यावर विकास केला का? नाही. लाईटीवर विकास केला का? बिजलीवर? नाही. मग तुम्ही कशाचा विकास केला? जनतेला काय लागतं आहे? अहो, जे आमदार खासदार राहिले, 30-30 वर्ष राहिले, 10-10 वर्ष राहिले, त्यांच्या गावला रस्ता नाही. त्यांच्या गावच्या महिला आमच्याकडे येतात, साहेब आणि हो मला या दलालांनी 1000 रुपये घेऊन गेले आणि आमचं असं काम तहसीलमध्ये झालेलं नाही. बाई, तुझं कोणचं गाव? पाताळंगा. अरे बालाजी, चुकोलवाड, कंधारला काय झक मारला का? मग माझ्या गावची महिला जर इथं येऊन जर दलालाला पैसे देत असेल तर मग इथं विकास झाला आहे कुठं? हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये यांनी जेवढं या तालुक्याचं हडप केलेलं आहे ते आम्ही बाहेर काढणार आहोत. सर, म्हणजे ह्याचा अर्थ विद्यमान आमदारांनी जे इतके डोहाळे फोडतात की मी एवढा मोठा विकास केला, रस्ते आणले, हो, मग ह्याच्यामध्ये काही तथ्य आहे किंवा नाही? सर, आता आम्ही तर छोटा आहे, कालचा कार्यकर्ता म्हणजे आम्ही समाजसेवक आहोत. आता आम्ही जे ऐकतो की बाबा आत्तापर्यंत जे विद्यमान आमदार आहेत यांनी जेवढा निधी आणला तेवढा आत्तापर्यंत कोण्याच आमदारांनी नाही आणला, हे असं आम्ही ऐकतो. आणि त्याला साक्षीदार तुम्ही आहात.
तुम्ही इथले सिनियर संपादक आणि पत्रकार आहात, तुमचा राजकीय पण अनुभव आहे. यांनी निधी आणला, खूप निधी आणला म्हणतात, पण सर निधी आणला हो, तुम्ही कशासाठी, कुठला निधी आणला? एक दवाखाना, रस्ते. साहेब रस्ते झाले, जिथं 100 फूट रस्ता आहे तिथं तुम्ही 60 फूट केला, जिथं 60 फूट रस्ता आहे तिथं तुम्ही 30 फूट केला. जर तुम्ही निधी आणलात PWD फलाना लोहा ते कंधार हा रस्त्याचा तुम्ही निधी मंजूर केलात. निधी मंजूर केल्याच्या नंतर तिथल्या PWDचे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचं काम आहे की हा मार्ग कोण्या दर्जाचा आहे, याच्यावर आपण किती करायचं काय नाही. अहो साहेब टोटल अंदाजपत्रक चुकीचे आहेत, टोटल. आम्ही म्हणत नाही विद्यमान आमदारांनी निधी आणला नाही किंवा काम केलं नाही. अहो साहेब तुम्ही काम केलं हो, पण आमच्या बेसिक गरजा कुठं केल्यात तुम्ही? आज आमच्या तालुक्याचे आपले विद्यमान आमदार IAS आहेत, सनदी अधिकारी आहेत, पण हे आमचं भाग्य आहे. त्यांनी माझ्या गावातले पण 1-2 काम केलेले आहेत, आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. पण त्यांनी जे इथं लागणारा, आज बाजारपेठ नाही, आज बाहेरच्या विद्यार्थ्यांना इथं क्लासेसला येऊन एखादा गरीब विद्यार्थी, होतकरू विद्यार्थी जर इथं येऊन राहायचं म्हणला तर त्याच्याकडे पैसे नाहीत, पण इथं कुठलं हॉस्टेल किंवा काही उपलब्ध नाहीत. शेतीमध्ये आज मी सर 4 महिने शेती केलो गावाकडे जाऊन. मला म्हणले बरेच जणांनी, अरे यानं कोणाचं तरी गटोडं घेऊन पळून गेला, काहीतरी झालं, काहीतरी केले. माझी पारिवारिक समस्या होती, मी गावाकडे गेलो. आपण जे आता रोडविषयी बोललात, 100 फूट, 30 फूट आणि 80 फूट, महाराणा प्रताप चौक ते जाधव हा रस्त्याचा वाद अजून मिटला किंवा नाही? सर हे प्रश्न माफ करा, आता तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून मी उत्तर द्यालो. हे प्रश्न जर तुम्ही खासदार चिखलीकर साहेबांना जर विचारलात तर तेच आता याचं उत्तर देऊ शकतात का? एकच तुम्हाला प्रूफ सांगतो तुमच्या माध्यमातून. 2009चा GR आहे, त्या GRमध्ये स्पष्ट लिहिलेला आहे, उल्लेख केलेला आहे, ज्या शहराच्या बाजूनी वळण रस्ते गेलेले नाहीत त्या शहरातून जाणारे विविध प्रकारचे जे दर्जाचे मार्ग आहेत ते मार्ग 82च्या हद्दीमध्येच राहतील आणि 82च त्याच्यावर देखरेख करेल, असं ते GR आहे. आणि आपल्या कंधारला वळण रस्ते गेलेले नाही, म्हणून आपल्या शहरातून जाणारा कुठलाही दर्जाचा मार्ग हा PWDचा आहे. आणि महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटलला 250 राज्यमार्ग 1961चा आहे, म्हणून तो 100 फुटाचाच रस्ता आहे. ते सर्व आम्ही कलेक्टर साहेबांकडे प्रूफ केले, कलेक्टर साहेबांनी मान्य केले, कलेक्टर साहेबांनी आदेश पण काढले की पुनर्रचनेचा प्रस्ताव घ्या आणि रस्त्यावर सर्व्हिस रोड तयार करा किंवा काही करा. म्हणून हे असं काढल्याच्या नंतर बी खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेबांचे उपकार आहेत या कंधार तालुक्यावर. कंधार तालुक्यावर उपकार आहेत. एकतर बाकी रस्ते तर बाहेरून नेले, वळण रस्त्याचा सुद्धा दर्जा दिला नाही. आणि शहरातून जाणारा आज फुलोळ 50 राष्ट्रीय मार्गच आहे ना तो, उदगीर नांदेड, तो राष्ट्रीय मार्ग हा लोहा लातूर इकडच्या राज्यमार्ग राष्ट्रीय मार्गाला ते मिळत होता आणि इथली दळणवळण वाढत होती. पण चिखलीकर साहेबांना आम्हाला माहीत नाही कोणं काय म्हणलं आणि त्यांनी कशासाठी केलं, त्यांना आम्ही विचारलोच सुद्धा. आम्हाला म्हणले चुकलोवाड जे मी ह्याच्यामध्ये इंटरफेअर केलं नाही, पण तात्कालीन तहसीलदारांनी क्लिअर सांगलं तुम्हाला जर रस्ता करायचा असेल तर तुम्ही खासदार साहेबाला भेटा, मी ह्याच्यात काहीच करू शकत नाही. बरं, नितीन गडकरी यांनी काही वर्षापूर्वी लव्हा शिवाजी चौकामध्ये गडगा ते नरशी हा रस्ता मंजूर केला होता. नंतर तो रस्ता रद्द कोण केला यासंबंधी आपल्याला काय माहिती असली सांगता का? सर या रस्त्यासंबंधी जेवढं काही इथं जे कामं झालेले आहेत याच्यामध्ये एकावर नारळ न फोडता इथली जे प्रस्थापित घराणेशाही आहे या घराणेशाहीनं कुठलाही रस्ता असो कुठलाही काय असो यांनी होऊच दिलं नाही. त्याचं एक कारण आहे, जर समजा नगरपालिका काँग्रेसची आहे तर BJPवाल्यानं काम करू द्यायचं नाही, आणि BJPवाल्याची जर नगरपालिका असेल तर काँग्रेसवाल्यांनी काम करू द्यायचं नाही. याच्यामध्ये आता हे लोक जे म्हणाले दाजी भाऊजी आत्ता आले, ते दाजी भाऊजी काय पहिलं होते का सर? इथले खरे दाजी भाऊजी दुसरेच होते. यांनी पूर्ण कंधारचा सत्यानाश करून टाकला, सत्यानाश. आणि प्रत्येक रस्ते आता तुम्ही गडगा ते नरसी म्हणत आहात, आपला जे हवेजवळ 50 नंबर याचा सर्वे वंजरवाडी, पांगरा, वंजरवाडी
इमामवाडी, महाराणा प्रताप चौक, ग्रो अँड ग्रोथ शाळा आणि तिथून एक नगरपालिकेचं काहीतरी बांधकाम झालं. आपण बऱ्याच महिन्यांपासून गायब होतात. म्हणजे सामान्यांमध्ये बरीच चर्चा झाली बाबा यांना स्थानिक नेत्यांनी धमकी दिली. आपण कोणाच्या धमकीला भिवून गायब होतात का? सर, आता हे धमकी तर पहिलं तर आम्ही सैनिक आहोत, आम्ही कोणाच्या धमकीला भीत नाही. आम्ही पाकिस्तानच्या त्या तेवढ्या बेकार दुश्मनाला आम्ही कधी भिलो नाही, त्याच्या धमकीला आम्ही सीमेवर कधी भिवून आम्ही कधी सीमा सोडली नाही. आणि लेह लडाख सियाचनमध्ये आणि यांच्या धमकीला, यांची धमकी म्हणजे काय, आता इथली जे सिच्युएशन चालू आहे की प्रस्थापितांच्या विरोधात जो बोलला, मी पाठीमागं बोललो आहे तुमच्या ह्याच्यामध्ये, प्रस्थापितांच्या विरोधात बोलला की पैशानं तरी मारायचं, दांडूनं तरी मारायचं किंवा त्याच्या परिवाराला कमजोर करायचं, अशी धमकी काहीच नाही सर. आम्ही या धमकींना भीत नाही. माझी पारिवारिक समस्या होती, माझ्या वडिलाचं ऑपरेशन झालं, प्लॅस्टिक सर्जरी झाली. माझा बंधू पण कंधारमध्ये राहत होता, आम्ही दोघंही कंधारमध्ये असते वेळेस माझे वडील ऑपरेशन होतं, त्याच्यामुळं मला सर्व परिवार घेऊन मी गावाकडे गेलो आणि गावाकडे जाऊन सिग्मा हॉस्पिटलला माझ्या वडिलाचं ऑपरेशन केलं मी औरंगाबाद येथे. आणि बंधूला गावाकडे बोलून घेतलो आणि वडिलांचं सर्व समाधान झाल्याच्यानंतर मी कंधारमध्ये आलो. धमकीला भिवून जाणारा बालाजी चुकलवाड नाहीच. आणि धमकीला मी का भिवू सर, मला धमकी जरी कोणी दिलं तर माझ्यासोबत पत्रकार बंधू आहेत ना, आमचा आवाज त्यांनी कुठं दबूच देत नाहीत. म्हणून यांच्या धमकीला पळून जाणाऱ्यापैकी मी नाही आणि पळून जाणारसुद्धा नाही. शेवटपर्यंत माझ्या श्वासामध्ये श्वास असेपर्यंत मी कंधार तालुक्यासाठी या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढणार. निवडणूक लढवण्यासाठी जी यंत्रणा असते ती यंत्रणा आपल्याकडे आहे. निवडणूक लढवण्यासाठी यंत्रणा काय लागते सर? फक्त त्यांच्याकडे पैसा आहे म्हणून त्यांनी दारूच्या बाटल्या, गाडी डिझेल, गावोगाव गाड्याला भाडे देऊन हे त्यांनी पाठवून त्यांनी पब्लिक गोळा करतात. आम्हाला हे असले काम करण्याची जरूरत नाही. आज कंधार लोहा तालुका परिवर्तन म्हणत आहे आणि हे परिवर्तन कंधार लोहा तालुक्यातील जनतेला माहिती आहे की जर या घराणेशाहीचा प्रस्थापितांचा जर राजकीय अंत जर कोण करेल आणि कोण करणार तर फक्त माजी सैनिक संघटना यांचा राजकीय अंत करू शकते. म्हणून या कंधारवासियांना माहिती आहे आम्हाला कुठलीही यंत्रणा राबवण्याची जरूरत नाही. स्वतः जनता आमच्या पाठीमागे राहणार आहे. तुम्ही येणाऱ्या काळामध्ये बघा आम्हाला सर, आम्ही 1-2 गाड्या आमच्या पेन्शनमध्ये जेवढे पैसे आहेत त्याच्यामध्ये आम्ही ते पैसे करून प्रत्येक गावाला भेटी देणार आहोत. आणि विशेष करून आम्हाला ही यंत्रणा राबवण्याची जरूरत पण पडणार नाही. प्रत्येक गावात माझे 5-10 सैनिक आहेत म्हणून आम्हाला यंत्रणा राबवायची जरूरत नाही. त्या गावामधलं नियोजन, त्या गावामध्ये बैठकी आमचे सैनिकच लावणार आहेत. आमच्या तशा झालेले आहेत, नियोजन झालेलं आहे. आम्हाला फक्त एक गाडी पाहिजे. आम्ही ती गाडी आमच्या पेन्शनमध्ये जे पैसे आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, आमचे पदाधिकारी आहेत, आम्ही आमच्या गाड्या घेऊन स्वतः फिरणार आहोत. आपण सध्या महाराष्ट्रात चित्र पाहत आहे की मराठा विरुद्ध ओबीसी. आपण देखील ओबीसीचे एक कार्यकर्ते आहात, नेते आहात आणि या दृष्टीनं आपण आता इथे जे उमेदवार आहेत, संजय पवार सर असतील, चंद्रसेन पाटील असतील, गजानन सावकर, सूर्यवंशी असतील आणि एक ओबीसी म्हणून तुम्ही देखील चेहरा नव्या समोर येत आहे. यामध्ये नेमकं ते जर तुम्ही जर निवडणूक लढत असाल आणि ते तुम्हाला मदत करतील असं वाटते का? ते सुद्धा इच्छुक आहे. सर, आता प्रश्न तुम्ही खूप मोठा विचारला आहे. मी खूप लहान माणूस आहे आणि मला एवढं ह्याच्यामध्ये राजकारण आम्हाला तेवढं काही जमत नाही. ओबीसी मराठा हा मुद्दा फक्त राजकारणी लोकांसाठी आहे, राजकारणी लोकांसाठी. आणि या राज्य शासनानं लावलेली कळ आहे. ज्याचं जे आरक्षण आहे ते त्यांना मिळणारच आहे. कोणी कोणाचं घेतो किंवा देतो किंवा येरं बापू जायरं बापू म्हणल्याने हे काय खेळ नव्हं. जे संविधानामध्ये लिहिलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहूनच सर्वांना काही न्याय मिळणार आहे. आणि ते संविधान आजपर्यंत चालत आलेलं आहे म्हणूनच आपलं हे देश चालत आहे. नाहीतर आज जर ते संविधान जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर दिलं नसतं तर इथं एकमेकांना कापले असते लोकांनी कानून हातात घेऊन. त्या संविधानाने दिलेले अधिकार, त्या संविधानामध्ये जे राहून जे सर्वांना भेटणार आहे ते भेटणारच आहे. पण इथं काय झालं नेमकं, निवडणुका समोर आल्या,
निवडणुका समोर आल्या आणि ह्या सरकारचं हे तोडफोड आणि आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढं गलिच्छ राजकारण झालं ते देशात जगात कुठं झालं नाही. मग यांचं नुकसान पण झालं याच्यामध्ये. मी खूप लहान आहे आणि मी विचार मांडणे माझे चुकीचे आहेत, पण त्यांचं हे जे विचलित झाले, हे राजकारण विस्कळीत झालं, ते मुद्दा आला समोर आरक्षणाचा. आणि आरक्षणाचा मुद्दा आज साहेब मला सांगा, कंधार तालुक्यामध्ये असा एखादा मला तुम्ही मराठा आणि ओबीसी दाखवा कार्यकर्ता जे आपसमध्ये मारपिटाई करून घेतले कधी किंवा एकमेकाच्या भावना दुखवल्या. आपल्या कंधार लोहामध्ये नाही. पण जे ह्या राजकीय लोकांनी जे कारस्थान केलं आरक्षणाच्या मुद्द्यावर आणि ओबीसी आणि मराठा एक आक्रमक भूमिका, एक भडकाऊ एक सिच्युएशन तयार केलेलं आहे. आणि योगायोग म्हणून सांगतो, आपल्या प्रस्थापित घराणेशाही जी आहे, तुमचा ओबीसीचा मुद्दा जरी त्यांच्या विरोधात असेल तरी आमचा मुद्दा कुठं आहे? प्रस्थापित घराणेशाहीच्या विरोधात आहे. मग आम्हाला ओबीसी आणि ओपन या मुद्द्याचा आणि त्या मुद्द्याचा तुम्ही अभ्यास करा. आम्हाला त्यांना जे नको आहे ते बी कंधारवासियांना नको आहे. इथली जे घराणेशाही आहे या घराणेशाहीनं खूप बेकार काम केलेलं आहे. आणि राहिली गोष्ट, आमचे आदरणीय गुरु ज्या मी शाळेमध्ये शिकलो, ज्यांनी मला त्या विद्यामंदिरामध्ये घडवलं आणि देशसेवेसाठी पाठवलं, आमचे आदरणीय संजयजी पवारसाहेब, आदरणीय चंद्रशेन पाटील, लोह्याचे नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी सावकार, शिवाभाऊ असतील किंवा प्रस्थापितांच्या विरोधात लढणारी बुलंद तोप म्हणून ओळखल्या जाणारी मनोहर धोंडे सर असतील, यांनी जर कंधारचा खरंच जरी विकास करायचा असेल, जर कंधारचा जर विकास करायचा असेल, मी फक्त कंधारच्या विकासासाठी बोलतो आहे सर, मी उमेदवारासाठी नाही. जर तुम्हाला कंधारचा खरंच विकास करायचा असेल आणि तुम्हाला जर या प्रस्थापितांना जर पळून लावायचा असेल तर मग तिथं पक्ष कोणताही असो, जात कोणचे असो, तुम्ही सर्वजण एकत्र या आणि एकत्र येऊन लढू आपण. त्यावेळेस हे प्रस्थापित घराणेशाही तुम्हाला कंधारच्या बाहेर गेलेली दिसेल. आणि जर असं होत असेल, आमचा बी मुद्दा तोच आहे, विकासाचा मुद्दा आहे. आम्ही जाती धर्मावर बोलत नाही, आमचाही मुद्दा विकासाचा आहे. त्याने अशी जर या हातानं जरी गेलं, जेवलं तरी तोंडातच घास जाणार आहे आणि असं तरी जेवलं तरी तोंडातच घास जाणार आहे. त्याच्यामुळं मी कंधारवासियांना एक विनंती करत आहे, कुठल्याही भडकावामध्ये न येता जर तुम्हाला कंधारचा विकास करायचा असेल, कंधारचं नावलौकिक करायचं असेल तर या प्रस्थापितांचा राजकीय अंत करण्यासाठी मनोहर धोंडे असतील, शिवा नरंगले असतील, संजय पवार असतील, चंद्रशेन पाटील असतील किंवा आणखी कोणी असेल, यांना एकत्र येऊन लढल्याशिवाय पर्याय नाही. दाजी भाऊजी एकत्र एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढणार नाहीत. मी आज तुमच्या माध्यमातून सांगत आहे, यांनी फक्त भावनिक करालेत आपल्याला. हे कधीच लढू शकत नाहीत एकमेकांच्या विरोधामध्ये. हे फक्त आपल्याला या विषयापासून डायव्हर्ट करालेत. आणि शिवाभाऊ धोंडे साहेब, चंद्रशेन पाटील, गजानन सूर्यवंशी साहेब हे जे उमेदवार आहेत, यांचा फक्त हे लोक फायदा घ्यालेत की यामध्ये गटबाजी होत चालली. आता जेवढी गटबाजी होत जाईल तेवढं या प्रस्थापितांना फायदा होईल. आणि त्याच्यामुळं फक्त काय होणार आहे, पालत्या घागरीवर पाणी. हे होऊ नये. आम्ही कधी कुठल्याही ह्याच्यामध्ये कोणाचं मन न दुखवता आम्ही या सेवेमध्ये शेवटपर्यंत लढाई लढणार. सर्व ओबीसी एकत्रित येण्यासाठी काय करावं लागेल नेमकं आपल्याला? सर, ओबीसी एकत्र येण्यासाठी काय करावं लागेल? राजकीय पुढारी आहेत, आता ते ज्यांचे नाव घेतलं, हां, ते सर्व एकत्रित येण्यासाठी नेमकं काय पाऊल उचलावं लागेल? काय नाही सर, जर आता तुम्ही ओबीसीवरच बोला म्हणलात तर मी त्याच्यावर बोलतो दोन गोष्टी. कारण ओबीसी जरी एकत्र आली किंवा माजी सैनिक संघटनेचा बी लढा काय आहे प्रस्थापितांच्या विरोधात, त्यांचाही बाण तिथंच चालला आहे, आमचाही बाण तिथंच चालला आहे. मग जर ओबीसी जर इथं एकत्र यायचं असेल तर या सर्वांना एकत्र यावं लागेल. मी ज्यांची नावं घेतलो त्यांनी सर्वांनी एकत्र यावं लागेल आणि एकत्र येऊन एक उमेदवार यावं लागले याच्यामध्ये. आणि एक उमेदवाराच्या जर पाठीशी राहिलं तर 100% प्रस्थापितांचा राजकीय अंत झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जर हे 4-5 जर लढत गेले तर हे प्रस्थापितांना याचा फायदा होणार आहे निवडणुकीमध्ये. म्हणून यांनी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. जनतेने यांची मिटिंग आता कोणी लावू नका, आपसमध्ये नाही, जनतेने मिटिंग लावायला पाहिजे आणि जनतेने यांच्यावर प्रेशर आणायला पाहिजे की तुम्ही एकत्र बसा, आम्ही कोणाच्या मागं राहू. आज जर मताचं डिवायडेशन झालं तर मग काय त्याचा फायदा काय होणार इथं ओबीसी बांधवांना. म्हणून यांना जनतेमध्ये बसवावं लागेल. जनता दरबार घेऊन यांना जनतेमध्ये बसूनच निर्णय घ्यावा लागेल. एकत्रित येईल असं वाटतील सर्व नेते?
सर आता मी खूप लहान समाजसेवक आहे. आता एकत्रित येणं तर आता जर जनतेनं ठरवलं तर कुठं जाणार आहेत? जनतेने ठरवायला पाहिजे. जे जाधव महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटलचा जे रस्ता होता 100 फुटाचा आपण मागणी केली होती सर आणि तिथलं ते मार्केट होतं ते मार्केट पाडण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न केलेत आणि आपल्या सोबत मामा गायकवाड नावाचे कार्यकर्ते सोबत राहायचे. ते अशामध्ये आपल्या सोबत दिसत नाही आणि ते चिखलीकर साहेबाच्या गटामध्ये गेलेले आहेत. नेमकं इकडून तिकडे जाण्याचं काय त्यांचं कारण असतं? साहेब ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आज तर आम्ही काल परवा मी आणि मामा गायकवाड बसलो होतो एकत्र एका मुद्द्यावर. साहेब इथं मोठमोठ्या घराण्यामध्ये सून एका पक्षात आहे, मुलगा एका पक्षात आहे, बाप एका पक्षात आहे, ते तर एकमेकाचं ऐकायला तयार नाहीत. मग मी आणि मामा तर काल परवा बसलेलो होतो. आमच्या काही विचाराची जुळवणी झाली नसेल किंवा आम्ही कुठं कमी पडलो असेल म्हणून त्याला आमचे विचार पटले नसतील म्हणून तो गेला असेल. सर लोकशाही आहे. आपण औरंगाबादपर्यंत गेला होता मार्केटच्या रस्त्यासंदर्भात. हो सर. नेमकं त्यानंतर काय झालं? सर औरंगाबादला आम्ही गेलो होतो त्यावेळेस जे डॉक्युमेंट होते ते डॉक्युमेंट पूर्ण व्यवस्थित आम्ही तिथं वकिलांना दिले होते. पण यांनी काय केलं, आता सर शेवटी व्यापारी आहेत आणि व्यापाऱ्यांसोबत लोकप्रतिनिधी आहेत. व्यापाऱ्यांना हायकोर्टामधून केस त्यांनी त्यांची विड्रॉल केली. ती केस लढली नाही कारण जे नगरपालिकेने जे शे दाखल केला होता ते इथल्या PWDच्या मार्गदर्शनाखाली शे दाखल केला होता. मग ते व्यापाऱ्यांनी जे 18 मीटर जे PWDचा जे जोशी म्हणून होता आणि विशेष करून तुम्हाला सांगतो आठवण झाली या प्रतिनिधीसोबत इथला जो PWDचा जो जोशी होता तो खूप खगड अधिकारी होता. त्यांनी जे इस्टिमेट केलं ते चुकीचं केलं. इथं DP प्लॅनमध्ये हा विद्यमान रस्ता दाखवलेला आहे आणि त्यानं तिथं जे जागा आहे उपलब्ध विद्यमान त्याच जागेची त्यांना दर्जा बघला नाही. हे कोण काय बघणार आहे असं समोर कोण येणार आहे त्याला ते भाकीत होतं आणि त्यानं ते तिथलं अंदाजपत्रक चुकीचं बनवलं आणि ते अंदाजपत्रक चुकीचं बनवल्याच्यानंतर पण ते कायद्यामध्ये आलं आणि कायद्यामध्ये आल्याच्यानंतर ज्यावेळेस कोर्टामध्ये दाखल झालं त्यावेळेस ते 18 मीटरचा रस्ता मंजूर होता अंदाजपत्रकानुसार आणि तेच कोर्टामध्ये त्यांनी विचारलं की बाबा तुम्हाला 18 मीटरचा रस्ता होत असताना तुम्हाला बाकीचं काय. त्यांनी काय केलं त्या वकिलांनी केसच विड्रॉल केली आणि क्लोज करून टाकली ते केस. त्याच्यानंतर आम्ही इकडे लढलो. मग आमचे भाग्यविधाते मन्याडचा वाघ त्यांना काय काय उपमा द्यावी कमीच आहेत. तो बेचारा आला आणि बेचाराने येऊन विस्कळीत करून गेला. आता काय माहीत नाही त्यांचं कार्यालय बी ह्या रोडवर नव्हतं काही नव्हतं. त्याच्यामुळं आता त्यांनी अहो साहेब ह्या दुकानाचं भाडं 18,000 नगरपालिकेला आणि हे दुकानदार बाहेरून 3 लाख घेतात आणि त्याच्यामध्ये दुकानं बघा कोणाकोणाचे आहेत. त्याच्यामुळं ते सर्व काय पॉलिटिकल इश्यू झाला. मामा गायकवाड जरी माझ्यासोबत असतील किंवा नसतील आताही पण त्यांना तिथं जागा दिली त्यांचं तिथं समाधान झालं असेल किंवा त्यांनी काय केलं असेल म्हणून ते विषय खूप विस्कळीत होऊन गेला. विस्कळीत जरी झाला तरी तो विषय पेंडिंग आहे. माजी सैनिक संघटना असा विषय सोडणार नाही. काल 4 तारखेला बैठक होती अधीक्षक साहेबांसोबत पण ते मुंबईला गेल्यामुळे ते बैठक कॅन्सल झाली. आता बैठक होणार आहे. तो मुद्दा पेंडिंग आहे पण माजी सैनिक संघटना तो मुद्दा कधीही सोडणार नाही. त्याचं एक कारण आहे बोरगावकरांनी खूप मोठं नुकसान करून गेले पण जाता जाता थोडं त्यांनी सैनिकाची इमानदारी ठेवली आहे. या दुकानदारांकडून त्या ह्याच्यावर लिहून घेतलेलं आहे बॉन्डवर जर भविष्यात हा रस्ता 100 फुटाचा प्रशासन करत असेल तर आम्ही प्रशासनाला सहकार्य करू. आम्ही कोर्टामध्ये कुठेही जाणार नाही. तो आमच्याकडे बॉन्ड आहे. ज्या दिवशी करायचा त्या दिवशी आम्ही कलेक्टर साहेबांना बोलून ते करून घेणार आहोत. सर सध्याच्या राजकीय वर्तुळामध्ये जे प्राध्यापक मनोहर धोंडे सर आहेत त्यांनी या ठिकाणी घोषणा केली आहे की बाबा येणाऱ्या काही दिवसामध्येच आपल्या सर्व जे रस्त्यावर पोट भरून खाणारे जे व्यावसायिक आहेत त्यांच्यासाठी आम्ही गाडी उपलब्ध करून देणार आहे. ही गोष्ट खरी आहे का खोटी आहे काय वाटतं? गाडी नगरपालिका उपलब्ध करून देईल का? कारण त्या ठिकाणी गेल्या वेळेस कचरा देखील जमा करण्यात आला होता. हे बऱ्याच जणांनी उत्तर दिले की बाबा ही फेक गोष्ट आहे खोटी आहे आणि आता लगेच फेसबुकच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते शेअर करत आहेत की ते गाडी मिळणार आहेत 8 तारखेला सकाळी 11 सर 100% ते व्यापाऱ्यांना गाळे मिळतील 100% आणि ते तसं प्राध्यापक धोंडे सरांनी काम केलेलं आहे. पण
इथं काय श्रेयवाद, हे श्रेयवाद जो आहे ना, हे कंधारला एक भस्मासूर जसा असतो ना, तसा एक भस्मासूर लागलेला आहे श्रेयवादाचा. आणि इथल्या नेत्यांनी या श्रेयवादामध्येच खूप या कंधारचं मोठं नुकसान केलं. अहो साहेब, कुठलंही आज धोंडे सरांनी केलं, एका नेता कलेक्टर साहेबाकडे जाऊन बसतो, त्या 10/12पेक्षा तुम्ही 10/20 करा आणि गाळे द्या. मी कंधारच्या कार्यकर्त्यांना एक विनंती करत आहे, आम्ही जे बोलालो ते पोट तिडकीनं बोलालो. आम्ही तुमच्यासाठी बोलालो, आमच्यासाठी नाही. आम्हाला काहीच लागत नाही. आणि तुम्हाला या माध्यमातून एक विशेष गोष्ट सांगतो सर, मला असाच एक प्रश्न केला होता एका कामामध्ये. मला म्हणले चुकलवाड साहेब या तुम्ही, आम्हाला बोलायचं आहे. मला वाटलं काय बोलतील असं. तिथं गेल्याच्यानंतर त्यांनी काय म्हणले, हे मुद्दा जो आहे एक XYZ तो मुद्दा वापस घ्या किंवा तुम्ही थांबा, याच्यावर पुढं जाऊ नका, तुम्हाला काय लागतं ते सांगा. मी म्हणलं सर, मी तर देशासाठी शहीद झालो नाही, पण जो देशासाठी शहीद झालेला आहे त्याचं बलिदान ऐकून जर माझा परिवार जर मी त्याच्यावर चालवणार तर त्याच्यापेक्षा मी सुसाईड केलेलं बरं. आणि मला काहीच अपेक्षा नाही, हा मुद्दा माझा कंटिन्यू समोर राहील. मग त्यांना काय म्हणला, तुम्ही एवढी मोठी रक्कम, एवढं तुमचं आमिष, तुम्ही हे एवढं का सोडून द्यालात, मग तुम्ही करणार आहात का. मी त्याला त्या दिवशी सांगले, ज्या दिवशी माझा मोठा मुलगा जॉबला लागेल आणि माझा छोटा मुलगा त्या रेसमध्ये येईल, त्या दिवशी मी सर्व संसार सोडून देऊन मी अण्णा हजाऱ्यासारखं त्या माईच्या मंदिरामध्ये जाऊन बसणार आहे, फक्त कंधारवासियांसाठी. यांनी मला हलक्यात घेऊ नये, यांनी हलक्यात घेऊ नये. मी तुमच्या धमकीला भेना, मी तुमच्या मरणाला भेना, मी कशालाच भेट नाही, कशालाच. मी तिथं 100% मी समाजासाठीच दान झालेलो आहे. साहेब, आपला शेवटचा प्रश्न आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये आपली नेमकी रणनीती काय असणार आहे. सर, आता ते म्हणतात ना, ते आकाश खूप उंच आहे आणि त्याला धरायला जायचं म्हणून. ते आकाश आम्हाला काय भेटणार नाही आणि आमची अपेक्षा पण नाही की ते आम्हाला आकाश भेटावं म्हणून. पण इथं जे प्रस्थापित लोक आहेत, ह्यांनी जे धुमाकूळ या भ्रष्टाचाराचा, टक्केवारीचा, श्रेयवादाचा, आणि प्रत्येक जनता त्रस्त आहे. तुम्ही KYC करायला जा पैसा, आधार कार्ड लिंक करायला जा पैसा, घरकुलचं बिल उचलायला जा पैसा, संजय गांधीचं लाभार्थी बनायला जा पैसा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी पैसा पैसा पैसा. याला कुठंतरी वचक बसली पाहिजे. आणि प्रस्थापितांच्या हातात सत्ता न जाता एखाद्या आम माणसाच्या हातात, कार्यकर्त्याच्या, नेत्याच्या जर हातात सत्ता गेली 5 वर्षे, तर त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडू शकतो, काहीतरी बदल घडू शकतो. म्हणून आमची पुढची रणनीती हेच आहे, आम्ही जिंकलो जरी नाही तरी आम्ही या प्रस्थापितांना इथं 100% पाडणार आणि एखादा रस्त्यावरचा कार्यकर्ता आमदार बनणार, हे आम्हाला एक आमच्या माइंडमध्ये आहे. आम्ही जरी नाही जिंकलो तरी आम्ही प्रस्थापितांचा खात्मा, राजकीय खात्मा करून एखादा चांगला आमदार विधानसभेला आमच्या ह्याच्या माध्यमातून जाईल, ही एक आमची रणनीती आहे. हे होते माजी सैनिक विकास समिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजीराव चुकलवाड यांनी आज आमच्यासोबत महाराष्ट्र TV लाईव्हला तिरकोसपणे वारी खंडारची याच्यामध्ये चर्चा केली. यांच्यासोबत त्यांचे तालुका अध्यक्ष अर्जुनरावजी कांबळे आणि सचिव पोचीरामजी वाघमारे साहेब यांनी आम्हाला वेळ दिला. धन्यवाद. जय हिंद. जय हिंद.